मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाचे अपडेट आहे। नवी मुंबईमध्ये भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। गणेश नाईक यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येतोय। एका बाजूला जेव्हा एकनाथ शिंदे नवी मुंबईमध्येच रोड शो काढतायत, त्याच वेळी इकडे भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय। ठाण्यामध्ये जाहीरनामा दोघांचाही प्रसिद्ध झालेला आहे। इकडे नवी मुंबईमध्ये अर्थातच दोन्ही आमने सामने निवडणूक लढतात, त्यामुळे दोघांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रकाशित होईल आणि त्यापैकी भाजपचा जाहीरनामा आता प्रसिद्ध होतोय। मात्र मुंबईचा जाहीरनामा कधी येणार याची प्रतीक्षा कायम आहे। नवी मुंबईचा जाहीरनामा मात्र भाजपचा आता आलेला आहे, तो आता त्याचं प्रकाशन झालेलं आहे। प्रगतिशील, सुरक्षित, सर्वोत्तम आपलं शहर या टॅगलाईन खाली हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। आपण दोन दृश्य बघतो, अतिशय महत्त्वाची दृश्य, कारण महायुतीमधलेच हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष नवी मुंबईमध्ये मात्र आमने सामने लढतायत। त्यापैकी एकनाथ शिंदे यांचा रोड शो सध्या नवी मुंबईमध्ये सुरू असताना इकडे भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा कडवा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। त्या पार्श्वभूमीवर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा प्रचार दौरा आणि दुसरीकडे भाजपचा जाहीरनामा, अशा दोन महत्त्वाच्या घडामोडी घडतायत। जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा आपल्या समोर दिलेलाच आहे। त्या संदर्भात हॅलो 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 म्हणून जिचा लौकिक आहे ते नेहमीच सर्व महानगरपालिकेमध्ये एक पाऊल पुढे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि विजन ठेवून राहणारी अशी नेहमी राहिली आहे। त्यामुळे पुन्हा या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर तर बसेलच, परंतु 5 वर्षासाठी विजन काय असावं हे या महानगरपालिकेमध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय नाईक साहेब असतील, आदरणीय मंदाताई असतील आणि या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मिळून एक विजन हे आपल्या समोर ठेवलेलं आहे, नागरिकांसमोर ठेवलेलं आहे। मला खात्री आहे की नवी मुंबईमधील सर्व मतदार जे आहेत त्यांचा मतांचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्याच पदात टाकतील, यात काही शंका नाही। एक दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय की आपल्याला माहित आहे की मध्यंतरीच्या काळामध्येच अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने जिंकून आले, हे आपणा सर्वांना माहीत आहे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वांवरती प्रत्येक इथल्या असणाऱ्या नागरिकांना निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यानंतरच्या काळामध्ये तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं। आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी बरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आज त्यांचा प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतोय। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचं प्रदीप भाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो। अंबरनाथचे नगरसेवक ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष माननीय प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथचे सर्व 12 नगरसेवक काँग्रेसचे
भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. विपुल पाटील, दर्शना उमेश पाटील, कबीर नरेश गायकवाड, अर्चना चरण रसाळ, तेजस्विनी मिलिंद पाटील, किरण बद्रीनाथ राठोड, संजीवनी राहुल देवडे, विपुल प्रदीप पाटील, मनीष शांताराम म्हात्रे, सौ धनलक्ष्मी जयशंकर, हर्षदा पंकज पाटील, तसेच इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होत आहे.